मी आता पंढरपूर नगरीत आलेलो आहे आणि इथं पंढरपूर नगरीत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. इथे सेवाभावी मंडळींनी वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व जेवणासाठी सोय केलेली आहे. चला तर मग आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. शिवाजी आप्पा कोळी, लोकमत तरुण मंडळ, गाव, पंढरपूर. तुमच्या सेवेबद्दल सांगा आम्हाला. आम्ही 40 वर्ष झालं लोकमत तरुण मंडळाच्या वतीनं ही करतो. लोकांनी आम्हाला सहकार्य करते, त्याच्यामुळे आम्ही अन्नदान प्रत्येक वर्षी करतो. 2 दिवस करत असतो, 3 दिवस वळी नसतो. तिथं 2 दिवस आणि ते घरापाशी 1 दिवस, असं 3 दिवस अन्नदान करत आहोत लोकमत तरुण मंडळाच्या वतीनं. वारीतील वारकऱ्यांची सेवा करून तुम्हाला कसं वाटतं? समाधान वाटतं. तुमचं पांडुरंगाचं दर्शन झालं का? झालं की. काय मागितलं पांडुरंगाला? पाऊस पाणी पडू द्या, पाऊस पाणी पडू द्या, चांगलं शेतकरी बंधूला हे होऊ द्या. मग सांगितलं, मागणं घेतलं. किती वर्षापासून ही सेवा तुम्ही पुरवता? 40 वर्ष झालं. 40 वर्ष. 40 वर्ष झालं. तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल वारीमध्ये येण्यासाठी? हे असं नीट ही करावं, यावं जावं, शांततेत यावं, शांततेत जावं, वारकरी व्यसन मुक्त ही करावं, समाधान यावं, समाधानात जावं. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. प्रदीप अण्णा चौगुले, गाव, पंढरपूर. तुम्ही वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करताय, तुमच्या सेवेबद्दल सांगा. लोकमत तरुण मंडळ ही काय माहिती का आतापर्यंत केलेले आले ते शिवाजी राजे कोळेमुळे यांच्यामुळे अन्नदानची सगळी व्यवस्था चालू आहे सगळी. आणि कमीत कमी 3 दिवस चालतंय सध्याचं हे अन्नदान. दुपारी 11:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत जेवण चालू असतंय. नंतर 11 ते 12 वाजेपर्यंत फराळाचा उपयोग चालते. प्लस ते सकाळी 9 वाजल्यापासून ते सगळे फराळाचं ते चालते. सगळ्या गोष्टी, पाण्याची ती सगळी व्यवस्था सोय चालू असं. किती वर्षापासून वारीतल्या वारकऱ्यांनी? मी आता मला कळते तसं मी तर 30-35 वर्ष चालूच आहे सध्या असं आहे. युवा पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? युवा पिढीला काय माहिती का, इथून पुढे चालू ठेवावं हीच पद्धत चालू आहे. बाकीचं काय ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे सगळ्या गोष्टी होत्या. पांडुरंगाचं दर्शन झालं तुमचं? आमचं काय, आम्ही रोजच दर्शन करतो, पण बाकीच्याला दर्शन मिळू दे हीच अपेक्षा आहे आम्हाला. आणि काय होते माहितीये का, ही पाऊस 2 दिवस पडला नाही, ही विठ्ठलामुळे चांगलं झालं. 2 दिवस पाऊस पडला नाही आणि या जे वारकऱ्यांचे हाल होते ते पावसामुळे ते झाले नाही. ते पांढरंग प्रसन्न झालाय म्हणून या वारकऱ्यांना सगळ्यांना मनापूर. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. मी प्राध्यापक बालाजी मारुती पोलचवाड. मी डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी इथे प्राध्यापक म्हणून आहे. ही माझी सासरवाडी आहे. हे सासरे आहे शिवाजी आप्पा कोळी. यांनी सलग 40 वर्ष आहे अन्नदान वाटप करतात. 3 दिवस. आषाढीच्या आदल्या दिवशी पूर्ण जेवण असते आणि आषाढीच्या दिवशी साबुदाणा, दही आणि लाडू असतो. वारीतील वारकऱ्यांची तुम्ही सेवा करता, तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे खूप चांगलं वाटतो. मी दरवर्षी आषाढीच्या दिवशी वारीत येतो आणि हा सगळा जो काही माऊलींचा जो काही हा देखावा आहे हा बघून मन खूप प्रसन्न होते. आजच्या तरुण पिढीला तुमचा काय संदेश द्या? तरुण पिढी शिक्षणासोबतच या गोष्टीकडे पण वळली पाहिजे, जेणेकरून देव धर्म या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्या हिंदू परंपरेमध्ये. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं वय काय? माझं वय 65. तुमचं गाव? कवठळ, चिखली तालुका, बुलढाणा जिल्हा. तुमचं नाव सांगा. सुरेश वाघमारे, कवठळ. किती वारी आहे तुमची? माझी 40वी वारी. काय वारीतला अनुभव सांगा. अनुभव, बराच अनुभव आहे. 15 वर्ष आता माऊली सोबत पायदळी आहे मी. आता नाना सोबतच असतो, नाना सोबतच इथे कार्यक्रम करायला 3 दिवस अगोदर येतो, सगळी सेवा करू लागतो, मग घराकडे जातो. वारीत पायी चालण्याचा काय आनंद आहे तुम्हाला सांग? लयच आनंद आहे माऊली. काहीच दुखत नाही, काहीच नाही लगेच, तकलीफच नाही होत कोणती. पाय दुखत नाही, हात दुखत नाही, काहीच नाही लगेच. पांडुरंगाचं दर्शन झालं? पांडुरंगाचं आधीच दर्शन करून गेलो होतो. काय मागितलं? काहीच नाही मागितलं. जे ते समाधानी आहे, सगळं समाधानी देईल देवानं, भगवंताने चांगलं देईल. युवा पिढीला काय सांगशाल तुम्ही? युवा पिढीने याच्यात वळायला पाहिजे, वारकरी संप्रदाय घ्यायला पाहिजे, व्यसनाच्या बाजूला जायला पाहिजे. हेच महत्व आहे ना. वारी केल्याशिवाय काय आहे, त्याच्या इथला आनंद कशातच नाही ना. मजुरी जरी केली, जर दारू नाही पिली तरी कसंही पोट भरून पैसे शिल्लक राहतात ना. रामकृष्ण. रामकृष्ण.
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. माझं नाव विशाल झेंडे, गाव पंढरपूरच प्रॉपर. वारकऱ्यांची सेवा करताय तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला? हो, छान वाटतंय. आमचे शिवाजी अप्पा कोळी मित्र परिवार आहे, त्यांच्यातर्फे हे गेले 40 वर्ष झाले सेवा चालू आहे. काल सुद्धा जेवण होतं आणि आज आषाढी एकादशी निमित्त फराळीचं वाटप आहे. हे गेले 40 वर्ष चालू आहे अखंड सेवा. वारीतला काय अनुभव सांगशाल? वारी म्हणजे आता वारीचा अनुभव आम्ही काही एक्झॅक्ट अनुभव काही इतका आम्ही काही चालत येत नाही. वारकरी येतात पंढरपूरमध्ये, म्हणजे वारकरी आहे म्हणून आम्ही आहे एवढंच आम्ही सांगू शकतो, त्याच्यापेक्षा काय. वारकऱ्यांची सेवा करून कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं आम्हाला. आता ही आमची दुसरी पिढी आहे. आमचे वडील हे असे म्हणजे दुसरी पिढी आहे आमची आता ह्या मंडळाची. तुम्ही वारसा पुढे जपताय. हो, वारसा आम्ही पुढे जपतोय. आजच्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल वारीसाठी? आजच्या युवकांना आम्ही एवढंच सांगू की बाबा तुम्ही निर्व्यसनी राहा, व्यसनाच्या अधीन जाऊ नका, त्याच्यापेक्षा काही वेगळं झालं. तुमचं पांडुरंगाशी दर्शन झालंय? पांडुरंगाचं दर्शन आमचं नेहमीच होतं, की आम्ही त्या नगरीतच राहतोय, म्हणजे दर्शन हे आमचं नेहमीच होतं. काय पांडुरंगाकडे काय माग नाही? पांडुरंगाकडे एवढंच मागणी की बाबा शेतकऱ्यांना सर्वांना सुखी ठेवत, एवढंच. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. तुमचं नाव सांगा. अनिल अशोक शिंदे, गाव अडकसर वैदोडे. तुमची किती वारी? ही दुसरी आहे माझी. वारीमध्ये तुम्ही वारकऱ्यांना सेवा देता, तुम्हाला कसं वाटतंय? पुण्यात नाही तर पंढरपूर पर्यंत. पुण्यात तर असा सेवा करतो की जॉबचे सहित जेवण के सहित आम्ही पुण्यात एक नंबर सेवा करतो आम्ही. आपल्या अडसर गावात दिग्गज दसरभाऊ शिंदे, सरगावाशी दसरभाऊ शिंदे यांनी 30 वर्ष झाले वारीला वारकरी लोकांना काही कमीच करून दिलं नाही. असा वारकरी लोकांना नाव काढायला लागलेत आडसर मध्ये. असं बोलतात कोण केलंच नाही आतापर्यंत, पण आडसर मध्ये गेलं ना नावच काढतात वारकरी लोक. ले आडसर मध्ये चांगले कामं करायला लागलेत, वारकरी लोकांना करतात, सेवा करतात, सगळे करतात. मी बी 2 वर्ष झालं वारी करते. इथं लय सेवा केली पंढरपूरला. मला बी झोपायला काय रूम आहे काय सगळे. आता मी इथं 2 वर्ष करते काम, एक नंबर आहे तो. इथं 3 दिवस असतात, 2 दिवस जेवण असते, एकादशीला हे असतं खिचडी. पांडुरंगाचं दर्शन झालं का? नाही, आज करायचं दर्शन. काय मागणार? वारकरी लोकांना अजून वारकरी वाढवायचे, अजून दिंडी चालू आपल्या दिंडी वाढवायचे आता आपल्याला. आडसर मधलं वैदोडी आडसर दिंडी 4 नंबर दिंडी आहे आमची. तुम्ही तरुण आहे, तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही वारीबद्दल? आता तर आम्ही अजून वाढवायचे आमच्या दिंडीत. वारकरी लोक एन्जॉय करायचे पालखीला. पाऊस येऊन द्या, वारे चांगलंच पाहिजे आम्हाला. पावसात उन्हात आहे ना, पाऊस गरम व्हायला लागला, आम्हाला पाऊस यायला पाहिजे असा विचार करतो आम्ही पांडुरंगाला. बालाजी सतीश रामचंद्रन. रामकृष्ण. मित्रांनो, पंढरपूरमध्ये आल्यानंतर एक खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव मला मिळाला. येथे काही सेवाभावी मंडळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी उपवासाची साबुदाणा खिचडी वाटत आहे. हजारो वारकरी अनेक दिवसांचा उपवास करून इथे पोहोचतात आणि अशा सेवेमुळे त्यांना मोठा आदर मिळतो. या सेवाभावी मंडळींनी मला देखील काही वेळ वारकऱ्यांना खिचडी वाटण्याची संधी दिली. खरं सांगायचं तर हा माझ्यासाठी खूप मोठा आणि अविस्मरणीय अनुभव आहे. वारी आपल्याला फक्त चालायला शिकवत नाही, तर सेवा, समर्पण आणि माणुसकी यांचाही खरा अर्थ शिकवते. आज काही क्षण का होईना या सेवेत सहभागी होता आलं, याचं मनापासून समाधान वाटत आहे. या सेवाभावी मंडळींच्या कार्याला माझा मनापासून सलाम. अशा निस्वार्थ सेवेमुळेच वारीची परंपरा अधिक समृद्ध होत आहे. मित्रांनो, आत्ताचा हा क्षण माझ्यासाठी खूपच खास आहे. मी इथे व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो, पण विठुरायाच्या कृपेने वारकऱ्यांच्या सेवेत काही क्षण सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं. प्रत्येक वारकरी प्रेमाने खिचडी स्वीकारत होता. या सेवाभावी मंडळींनी कोणताही मोठेपणा न दाखवता अगदी हसतमुखाने हजारो वारकऱ्यांची सेवा सुरू ठेवली आहे. खरंच अशा लोकांमुळेच वारीची परंपरा आजही जिवंत आहे. आपण अनेकदा देवाला मंदिरात शोधतो,
पण आज मला असं वाटतं की भुकेल्या वारकऱ्याला प्रेमाने अन्न वाढण्यातही विठुरायाचं दर्शन होतं. या सेवेत मला काही क्षण सहभागी करून घेतल्याबद्दल या सर्व सेवाभावी मंडळींचे मी मनपूर्वक आभार मानतो. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.